रेडी. आता आपलं आज टू व्हीलर गिअरचं ट्रेनिंग. ओके, गिअरची गाडी चालवत असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. आता फर्स्ट डेला आपल्याकडं सगळ्या गाड्यांचं पहिलं लेक्चर असतं. तर लेक्चर म्हणजे काय, सर्व गाडीची माहिती. हां, सर्वात फर्स्ट सांगतो, कुठली गाडी जड आणि कुठली गाडी हलकी असं मनात धरायचं नाही. सगळ्या गाड्या सेमच असतात, लक्षात ठेवा. टोटल गाड्या सेम असतात. एकदा हँडलिंग आली की येणार. ओके, बॅलन्स आला की येणार. गाडीवर कसं बसायचं, काय बसायचं. ओके, सर्वात फर्स्ट हा हँडल पकडताना एवढा स्मूथ पकडायचा, एकदम जोरात टाईट पकडायचा नाहीये, लक्षात ठेवा. जर टाईट पकडला ना तर काय होणार आहे, कळणार नाही गाडी कुठे जाईल. म्हणून एकदम स्मूथ. काय काय जण बघितलं का, एक हात सोडून गाडी चालवतात. आता एक हात सोडून चालवतात गाडी म्हणजे काय, ते काय पडणार आहे का लगेच, नाही. ह्याला फॉर्मॅलिटीज म्हणून पकडायचे, जास्त जोर लावून पकडू नका. ओके, आता लक्षात ठेवायचं. सांगतो सर्वात फर्स्ट, हा स्पीडोमीटर आहे. गाडी किती स्पीडने पळते, काय पळते ते दर्शवतं. ओके, हा फ्युएल मीटर आहे. ओके, ई आणि एफ. हां, आता ई आणि एफ म्हणजे काय, एमटी आणि फुल. कधीही हा रेड झोन दिसतोय का, रेड झोन म्हणजे काय, याच्या इतपत गाडी ठेवायची नाही. रेड झोन म्हणजे काय असतं माहिती का, याच्या रेड झोनच्या वरच काटा ठेवायचा. का असं का, कारण की जर मध्ये कुठं पेट्रोल संपलं, 24 तास पेट्रोल पंप चालू नसतात, म्हणून त्या रेड झोनच्या वरच पेट्रोलचा काटा ठेवायचा. एमर्जन्सी आपल्याला कुठेही जायला लागलं तर प्रॉब्लेम नको. ओके, या साईडला इंडिकेटर आहे. ओके, राईट साईड टर्न करायचं आहे, राईट साईडचं इंडिकेटर. हां, लेफ्ट साईडला टर्न करायचं आहे, लेफ्ट साईडचं इंडिकेटर. ओके, लक्षात राहू दे, राईट साईड लेफ्ट साईड. इंडिकेटर कधी द्यायचा, ओके, इंडिकेटर कधी द्यायचा, ज्यावेळी टर्न करत असाल तेव्हा. पण टर्न करत असाल तेव्हा कधी, 50 ते 100 मीटर अगोदर टर्न करताना लक्षात ठेवा इंडिकेटर देण्याची गरज असते. हां, लगेचच्या लगेच टर्न करतोय, लगेचच्या लगेच इंडिकेटर देऊ नका. ओके, लगेचच्या लगेच इंडिकेटर दिलं तर मागचा धडकवायचे चान्सेस असतात. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर हा हे लाईट. ओके, आणि हा आहे स्टार्टर. ओके, आता स्टार्टर मारला की लगेच स्टार्टर गाडी. नवीन गाडीमध्ये सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. जर स्टँड लावलं, ओके, स्टँड लावलं तर काय कधी स्टार्टर बसत नाही, लक्षात ठेवायचं. ओके, स्टार्टर मारताना. हा ब्रेक आहे, लक्षात राहू दे. हा ब्रेक आणि हा क्लच. ओके, लक्षात राहू दे. हा ब्रेक आहे आणि हा क्लच आहे. हा ब्रेक कोणता आहे, हा फ्रंटचा पुढचा ब्रेक आहे. आणि मागचा ब्रेक कुठे आहे, लक्षात राहू दे. इथं पायामध्ये हा मागचा ब्रेक आहे. ओके, लक्षात राहू दे. ब्रेक प्रेस करत असताना एकदम अर्जंट ब्रेक प्रेस करायचा नाही. मातीमध्ये ओलीमध्ये पुढचा ब्रेक प्रेस करायचा नाहीये, मागचा ब्रेक. ओके, हँडल फिरवताना एकदम स्मूथ फिरवायचं आहे. हँडल असा फिरवायचा नाही, त्याच्याने तुमची गाडी पडू शकते, लक्षात राहू दे. ओके, गाडीला 2 मिरर असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण राईट साईडला टर्न करत असताना राईट साईडचं करणार, लेफ्ट साईडला टर्न करत असताना लेफ्ट साईडचं करणार आहे. ओके, आता आपण स्टँडवरनं काढली गाडी. ओके, आता जर किक मारायची झाली तरी गिअरमध्ये जर गाडी असेल, ओके, गिअरमध्ये गाडी असेल, जर गिअरमध्ये गाडी असेल तर किक मारायला गेलो आपण तर आपली गाडी पुढे जाणार. म्हणून काय करायचं, पहिल्यांदा न्यूट्रल करायची गाडी आणि त्यानंतर किक मारायचं. आता किक कशी मारायची सांगतो. अशी नाही मारायची, पॉवरफुल किक मारायची. कशी, ठेवला पाय, एका किकमध्ये गाडी स्टार्ट झाली पाहिजे. ओके, किक मारत बसायचं नाही, एकदम एकाच किकमध्ये गाडी स्टार्ट झाली पाहिजे, लक्षात ठेवा. गाडी पडायला आली, ओके, जर गाडी पडायला आली तर लक्षात राहू दे, गाडी पडायला आल्यानंतर पायाची पोझिशन असं न ठेवता ज्या साईडला पडणार त्या साईडला फ्लॅट पोझिशन ठेवायची. जर फ्लॅट पोझिशन ठेवली तर गाडी पडायचे चान्सेस कमी. ओके, फ्लॅट पोझिशन ठेवून गाडी पडायची. आता गिअर टाकायचे. गिअर टाकते वेळी लक्षात ठेवायचं, क्लच न प्रेस करता गिअर टाकायचा नाही. क्लच न प्रेस करता गिअर पडत नाही, जरी पडला तरी झटका बसतं, म्हणून क्लच प्रेस करायचा. आता क्लच प्रेस केला, ह्याचे गिअर कुठे आहेत, सगळे मागे गिअर आहेत. इथं टाकीवरती असतं, लक्षात राहू दे. टाकीवरती सगळं दिलेलं असतं त्यांनी. शिफ्ट डाऊन 4 न्यूट्रल. ओके, फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर, सगळे गिअर याचे मागे आहेत. ओके, काही जणांचं एक गिअर पुढे आणि बाकीचे मागे असतात. त्यावेळी पायाची पोझिशन आपली एक टाकल्यानंतर अशी असते. ओके, पण आता काय आहे, सगळे गिअर पुढे मागे आहेत, म्हणून कशी ठेवणार, अशी ठेवायची सिच्युएशन. 1 2 3 4. आणि आता कसं आहे, 1 2 3, म्हणजे हे न्यूट्रल झाली की इथं येतं, लक्षात ठेवायचं. पाय असा, ओके,
ठेवायचं नाही, न्यूट्रलची चिन्ह इथं येतं हां. आता गिअर पडला ना तर बघायचं, गिअर पडल्यानंतर न्यूट्रलचं चिन्ह गेलं, परत न्यूट्रलचं चिन्ह आलं, असं गिअर ओळखायचं. लक्षात आलं.